ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। महाराष्ट्रात गवळी समाज केंद्रात ओबीसी तर राज्यात भटक्या विमुक्त जातीमध्ये आहे। गुराढोरांचे संगोपन करून उदरनिर्वाह करणे हाच या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे। बरेचदा आर्थिक अडचणीमुळे या समाजातील मुले शिक्षणापासून वंचित असतात। महाराष्ट्रात महायुती सरकारने अनेक समाजांना स्वतंत्र आर्थिक मंडळ दिले, परंतु गवळी समाज मात्र या सर्वांपासून वंचित राहिला आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकल गवळी समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्रातील गवळी समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास मंडळ मिळण्याबाबत विनंतीपूर्वक निवेदन सादर केले आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। गोपाल कृष्ण भगवान सीताजी अप्पांचे आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा 549 शाखेच्या वतीनं आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार दादासाहेब भुसे यांना एक निवेदन सादर केलेलं आहे। आमची मागणी आहे, गवळी समाज हा महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये असून केंद्रामध्ये VGNT म्हणजे भटक्या विमुक्तांच्या मध्ये आम्ही आहोत। महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना आर्थिक मंडळं देऊन समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केलेले, त्यांचं आम्ही स्वागतच करतो। परंतु गाई गुरे ढोरं ही या देशाची आणि शेतकऱ्यांच्या या महत्त्वाचा विषय असून आमचा समाज हा गाई गुरं आणि ढोरांना त्यांचं संगोपालन करून आणि दुग्ध व्यवसाय करणारा, जिथे पाणी जिथे चारा असेल त्या ठिकाणी भटकंती करणारा समाज आहे। परंतु आज गुरांचा भाव वाढलेला आहे। म्हैस घ्यायला गेलं तर 1.5 लाखापेक्षा कमी भावात मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्र गवळी समाज संघटनेला सुद्धा या समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र नेमण्यात यावं अशी मागणी आम्ही माननीय आमदार दादासाहेब भुसे यांच्याकडे केलेली आहे। आमचा समाज सदैव हिंदुत्ववादी, हिंदुत्वप्रेमी आणि दादांसोबत आहे, यापुढेही राहील अशी आम्ही ग्वाही देतो आणि दादांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे। आम्ही दादासाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा जय असो।